मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता, 8 वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धक्का तंत्राच्या तयारीत, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही, कोकाटेंच्या जागी कृषी मंत्रिपदासाठी वर्णी लागण्यासाठी अनेक आमदार इच्छुक, सूत्रांची माहिती। वकिलांनी चुकीच्या पद्धतीने कोर्टाकडे गोष्टी मांडल्यानं धनंजय मुंडेंना हायकोर्टाकडून क्लीन चिट, अंजली दमानियांचा आरोप, कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचा दिला इशारा। बीडच्या परळी अंबाजोगाई महामार्गावर भोपळा गावच्या ग्रामस्थांचा रास्ता रोको, ज्ञानेश्वरी मुंडेंसह मुलांचाही सहभाग, महादेव मुंडे प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी। पहिलीपासून 3 भाषा जगात कुठंच नाही, त्रिभाषा सूत्र आढावा समिती अध्यक्ष नरेंद्र जाधवांनी व्यक्त केलं मत। अनिल अंबानी यांच्याशी निगडीत कंपन्यांची ईडीकडून चौकशी सुरूच, 35 पेक्षा अधिक ठिकाणं, 50 कंपन्या आणि 25 पेक्षा अधिक व्यक्तींची ईडीकडून झाडाझडती। पालघर जिल्ह्यामध्ये उद्या पावसाचा रेड अलर्ट, पालघरमधील अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा प्रशासनाची विशेष खबरदारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।